नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। आता मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राणी आता जेवण घेऊन येते। रमाने तिला जेवण घेऊन पाठवलेलं असतं। तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की कुणाच्या सांगण्यावरून आणले, तर राणी आता खोटं बोलते। रमाच्या सांगण्यावरून ती म्हणते की मी स्वतः बनवलं, कारण तुम्ही सकाळपासून उपाशी आहात मला माहिती होते, त्यासाठी मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले। तेव्हा मात्र इरावती ऐकायला तयार नसते, परंतु आता तारा आणि पार्थ म्हणतात की हे बघ ग्रॅमी, अगं आम्हाला खूप भूक लागलेली आहे, प्लीज तू जेवण करून दे। त्यावर आता इरावती थोडंसं हसते आणि म्हणते की हो हो हो, अरे पण असं एकटं कसं खाणार आपण, अरे सगळ्यांना येऊन दे, अक्षयला येऊन दे, आरोहीला येऊन दे, मम्माला येऊन दे। जेवणाचा आनंद आणि तृप्ती ह्या अशा परिस्थितीत आपण एकत्र घ्यायला नको का। तेव्हा इरावती राणीला म्हणते की तू घरी जा, घरी जे काही सामान आहे त्यावर तू लक्ष ठेव, आम्ही जेवतो। तेव्हा आता राणीला वाटतं की खरंच इरावती आपलं ऐकेल। आता राणी जाताना म्हणते की पण तुम्ही जेवण करून नक्की घ्या। तेव्हा राणी तेथून निघून जाते, तर तारा म्हणते की अगं ग्रॅमी तू किती नौटंकी करते, अगं किती भूक लागलेली आहे, जेवण करून दे। मालविका सुद्धा आता डबा लगेच पिशवीला हात लावते। इरावती म्हणते की हे बघ अगं भूक तर मला सुद्धा लागलेली आहे, परंतु अशी नौटंकी मात्र करावी लागते, त्या राणीला जरा दूर जाऊन दे, पण नंतर आपण खाऊयात। त्यावर आता मालविका विचारते की एक मिनिट, तिच्या जाण्याने नक्की काय अगदी म्हणजे लॉजिक आहे, मला नाही कळालेले, सांगा बरं नक्की काय आहे ते। त्यावर इरावती म्हणते की हे बघ जेवण कोणी बनवलं, तर रमाने, कारण त्या जेवणाच्या वासावरून आपल्याला कळते, फक्त सांगकाम्यासारखं ते जेवण देण्यासाठी आली आणि हे बघ कोणीतरी कुणासाठी ते जेवण पाठवलेलं आहे, मग ते कुणाला तरी हे जेवण मिळालंच पाहिजे, आणि ते कसं मिळालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा काहीतरी गेम हा खेळूनच हे जेवण मिळायला पाहिजे, हो की नाही। त्यावर आता लगेच तारा विचारते की म्हणजे नक्की ग्रॅमी तुझ्या मनात काय आहे। त्यावर आता इरावती परत हसते आणि म्हणते की हे बघ म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ताव मारा जेवणावर। तेव्हा आता ताराचे तर मनासारखे होते, तारा म्हणते की हो हो मरून दे तिकडे, कोणीही बनवलेले जरी असले ना तरी सुद्धा मला भूक लागलेली आहे। तेव्हा आता लगेच डबे उघडतात आणि जेवणावर ताव मारतात, अगदी पटपट खात असतात। इरावती म्हणते की हो कोणी येईल पटकन खाऊन घ्या। सीमा बिचारी उपाशीच तेथे बाकावर झोपलेली असते। आणि आता सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर पाणी वगैरे घेतल्यानंतर आता मालविका विचारते, आता सगळं काही जेवण आपण संपून टाकले, परंतु आता ही एक चपाती तुम्ही कुणासाठी ठेवलेली आहे। तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की अगं कुणासाठी म्हणजे काय, ती म्हातारी राहिलेली आहे ना अजून, आणि ज्याच्यासाठी हे जेवण आणलं त्याला हे जेवण आपण द्यायला नको का। म्हणजे कसं आहे की अक्षय आणि रमा या दोघांमध्ये दुरावा तर निर्माण झालेला आहे, आणि जर रमा आणि आरोही या दोघीमध्ये दुरावा निर्माण करायचा असेल तर त्यामध्ये साठी ही चपाती आणि ही थोडीशी भाजी पुष्कळ आहे, आणि ही लागणारच, आणि शेवटी हे काम तीच करणार। आणि लगेच मालविकाला म्हणते की जा तू लवकर डबे धुवून घेऊन ये, अगदी चकाचक, अगदी स्वच्छ करून आण, आणि स्वतःशी खूप हसते। त्यानंतर आता इकडे अक्षय बिचारा इकडे तिकडे तो म्हणजे घर अगदी शोधत असतो, कुठेही जातो, परंतु कोणताही ब्रोकर आता त्याला म्हणजे घर द्यायला तयार नसतो। इतकी मोठी फॅमिली असताना इतकं मोठं घर कुठेही अगदी मिळणं हे शक्य नसते। येथील एका ब्रोकरला तो भेटतो आणि म्हणतो की हे बघा काही झाले तरी उद्या मी तुम्हाला डिपॉझिट देईल, परंतु प्लीज आम्हाला घर द्या। त्यावर आता तो मालक म्हणत असतो की हे बघा साहेब, येथे नियम तो नियम असतो, आता पैसे भरल्याशिवाय आता येथे कोणतीही जागा नाही मिळू शकत। अहो आमच्या एरियामध्ये काय तर दुसऱ्या कोणत्याही एरियामध्ये तुम्हाला डिपॉझिट भरल्यानंतर म्हणजे तरच रूम मिळेल, बाकी अन्यथा नाही, हवी तर तुम्ही चौकशी सुद्धा करू शकतात, आणि चला बरं तुम्ही आता निघा इथून। तेव्हा मात्र अक्षयला आरोही जे काही म्हटलेले असते की अरे बाबा जर आपण येथे टेंट मध्ये नाही झोपलो तर मला डास चावतील, टेंट आहे ना आपल्याकडे। आणि आता त्याला आरोहीचं हे बोलणं आठवून इरावतीचे बोलणे आठवते की रमा काहीतरी ऍडव्हान्स आपल्याला ट्रान्सफर करणार होती, आणि तेव्हा तारा म्हटलेली असते की तिने ट्रान्सफर करो किंवा न करो, परंतु आज मात्र कुठे राहायचं, आपण काय खायचे, या सगळ्याच्या क्षणाची अक्षयला आठवण होते, आणि अक्षयच्या लक्षात येते सगळेजण उपाशी आहेत, सगळ्यांना भुका लागल्या असतील, त्यामुळे आता तो घड्याळात बघतो की किती वाजले, आणि दुकानं बंद होण्याच्या अगोदर मला काहीतरी सगळ्यांना खायला घेऊन जावे लागेल, असं तो आता विचार करतो। तेव्हा आता आरोही आणि पार्वती आजी इरावती त्यांच्याजवळ येतात, तर आता इरावती म्हणते की आली आली ती आरोही आली। आता आरोही आल्यानंतर घट्ट अशी इरावतीला मिठी मारते, आणि आता इरावती म्हणते की कशी आहेस तू, खूप दिवसांनी भेटली, आणि हे बघ तुझ्या आईने डब्बा दिलेला आहे, चल बरं। ती नाही आली परंतु तुझ्यासाठी मात्र ती डब्बा देऊन गेली।
आणि म्हणाली तिने प्रेमाने केलेलं जे काही आहे ते माझ्या आरोहीला खाऊ घाल. तर आता आरोही म्हणते की अशी कशी माझी आई मला भेटून का गेली नसेल, मी तिची किती वाट पाहत होते. आता पार्वती आजीच्या लक्षात येते की नक्की इरावती आरोहीच्या मनात रमाविषयी अगदी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तर तेव्हा मात्र इरावती म्हणते की हो ना अगं क्रेजीच आहे ती एकदम, परंतु हे बघ अगं तिने तर तुझ्यासाठी प्रेमाने डब्बा पाठवलेला आहे ना, तुझ्या आवडीचं तिने काहीतरी पाठवले असेल, चल बरं बघ लवकर, नक्की काहीतरी तुझ्या आवडीचंच असेल. तेव्हा आता आरोही जो डब्बा उचकते आणि तेव्हा मात्र आता डब्यामध्ये फक्त ती एक पोळी आणि भाजी असते. तेव्हा आता इरावती मुद्दा म्हणते की हो एवढंसं जेवण पाठवलेलं आहे. आता ह्या रमाने आरोहीसाठी एक चपाती आणि थोडीशी भाजी. आता पार्वती आजीच्या सगळं काही लक्षात येते. आरोही म्हणते की हे सर्व काय आहे, एक चपाती आणि एक भाजी कशी पुरणार बरं सगळ्यांना, काय गरज होती तिला हे जेवण पाठवण्याची, त्यासाठी तिने हे जेवण पाठवले नसते तर बरं झालं असतो, आपण कुठे भिकारी होतो का. तारा लगेच म्हणते की हो ना. आता मात्र ह्या सगळ्याजणी जेवण करून बसलेले असतात आणि आता सगळ्यांच्या समोर म्हणजे पार्वती समोर मुद्दाम हे सर्व नाटक त्या करत असतात आरोहीच्या मनात रमाविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी. तेव्हा तारा म्हणते की हो ना हे सर्व काय चाललंय आणि तिने का असं केलं असेल, आपला तिने अपमान केला असेल, इन्सल्ट. तेव्हा पार्थ लगेच म्हणतो की हो ती आरोहीची आई आहे ना ती तशीच आहे. तेव्हा इरावती म्हणते की हो ना हे जे काही केलंस ना ते रमाने खूप चुकीचं केलेलं आहे आणि तिने जेवण जरी पाठवले नसते तरी सुद्धा बरं झालं असतं, काय गरज होती हे सर्व पाठवण्याची. तेव्हा पार्वती आजी ओळखते. पार्वती आजी म्हणते की नक्की काहीतरी चुकतंय, रमा असं कधीही करणार नाही. तेव्हा आता इरावती आता लगेच रागाने म्हणते की मग काही हा डब्बा हवेतून आलेला आहे का, रमाच घेऊन आली होती डबा, काय हवेतून आला का तो डब्बा आणि तिला काही माहिती होतं का, तिने मुद्दाम आता आरोहीच्या फिलिंग्स दुखवण्यासाठी हे सर्व केले असेल. आता मुद्दाम आरोही हे सर्व बोलत असताना आरोही तरी सुद्धा म्हणते की मी तुम्हाला सांगते माझी आई कधी असं नाही करणार, ती कधीही मला असा डबा नाही पाठवणार, नक्की काहीतरी अगदी घोळ झालेला आहे डब्यामध्ये. तेव्हा तारा लगेच म्हणते की शटअप, तिने मुद्दाम आपल्याला हर्ट करण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तर आरोही तरी सुद्धा विश्वास ठेवत नसते. आरोही म्हणते की नाही माझी आई तशी नाही. तेव्हा आता तारा म्हणते की हो का, मग विचार तुझ्या ग्रॅमीला. आणि हे पण ग्रॅमी इरावती आता रडण्याचं नाटक करते आणि पार्वती आजीकडे बघून हसते आणि म्हणते की अगं आरोही बाळा खरंच तुझी आईच डबा घेऊन आली होती. तेव्हा आरोही लगेच म्हणते की माझा बाबा तर मला म्हणाला की आपण सगळेजण फॅमिली ट्रिपला आलेलो आहोत, आपण मज्जा करणार आहोत. तेव्हा तारा लगेच म्हणते की नाही, कारण तुझा बाबा तुझ्याशी एकदम खोटं बोलतोय. आरोहीला राग येतो. आरोही म्हणते की नाही माझा बाबा कधीही माझ्याशी खोटं नाही बोलणार. तारा लगेच म्हणते की हो का. लगेच आता तारा ही आरोहीला ढकलून देते आणि म्हणते की जा 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 तू त्याला शोध आणि त्याला विचार हे सर्व जाऊन. तेव्हा आरोही म्हणते की हो हो मी जाते, त्याला शोधते आणि विचारते. तेव्हा मात्र आता आरोही जायला निघते तर इरावती म्हणते की आरोही अगं बाळा तू एकटी जाऊ नकोस. आणि आता तिला तर खूप आनंद होतो, अगदी जोराने टाळ्या वाजवत म्हणते की हो आरोही तू एकटी जाऊ नकोस. आता तारा, पार्थ आणि मालविका यांना खूप असे हसू येत असते. तेव्हा आता पार्वती आजीला खूप वाईट वाटतं. पार्वती आजी इरावतीवरच ओरडते अगं तू का तिला जाऊन दिलंस. आणि आता अगदी जीवाचा व्याकुळतेने ती आरोहीला आवाज देत असते की आरोही ए आरोही थांब ना बाळा. म्हणून आता ही पार्वती आजी इरावतीकडे रागाने पाहते. त्यानंतर रमा अजूनपर्यंत तेथे तुळशी वृंदावनातच अंगणात बसलेली असते आणि राणीचं बोलणं तिला आठवतं की तुम्ही जे काही करतात ते एकदम बरोबर करतात. माझं मन मला सांगतं की रमा मॅडम तुम्ही चुकलेले नाहीत आणि हे बघा माणसाचं मन कधीही खोटं बोलत नाही. तेव्हा आता या सगळ्याचा विचार करून रमा स्वतःला म्हणते की खरंच. राणी म्हणते माझं मन कधीही खोटं नाही बोलत, परंतु मला इतकी भीती का वाटते, मग माझा हट्ट माझ्या कुटुंबाला संकटात आणेल का. रमा आता हे सर्व आठवून खूप रडत असते आणि त्याच वेळेस अचानक खूप असा वारा येतो आणि जो दिवा तिने तुळशीत लावलेला आहे तर तो दिवा वाऱ्याने फडफड करून विझायला लागत असतो. तेव्हा रमा लगेच उठते आणि जो दिवा आहे तर त्याला दोन्ही हाताने आपल्या विझवण्यापासून वाचवते. तेव्हा आता रमा विचार करते की इतका वारा का सुटला असेल. रमाला खूप टेन्शन येतं, नक्की हे सर्व काय होत असेल, मी तिकडे जायला हवं का याचा ती विचार करून तिला जोगतिरीचं बोलणं आठवतं. हे बघ अगं दिवस जरी सरला पण रात्र ही वैर्याची आहे. आतापर्यंत झाली ती फक्त नांदी, परंतु आज मात्र तुझी खरी सत्व परीक्षा रात्री आहे तर, आणि ती आज रात्रीपासूनच सुरू होणार आहे. आणि तेवढ्यात तुळशीजवळचा दिवा आहे तर तो विझतो. रमाला आणखीनच धक्का बसतो, ती पूर्णपणे शॉक होते. त्यामुळे रमा लगेच आता म्हणते की बास
बास झाला हट्ट, माझ्या हट्टामुळे मी माझ्या कुटुंबाला संकटात नाही येऊन देणार, तर माझी माणसं जिथे कुठे असतील तेथे मी जाते, असे बोलून रमा सुद्धा आता तिकडे यायला निघते. त्यानंतर आता इकडे आरोही खूप लांब शोधत आता आलेली असते, परंतु कुठेही तिला अक्षय काही दिसत नसतो. ती पूर्णपणे आता थकून जाते आणि तेथे एका ठिकाणी थांबून म्हणते की बाबा, अरे बाबा तू कुठे आहेस, म्हणून ती आता अक्षयला बाबा बाबा करत खूप आवाज देत असते. तेव्हा आता आरोही जरा पलीकडे असते आणि अक्षय इकडे एका मालकाशी बोलत असतो, घराविषयी तू चौकशी करत असतो. तेव्हा मात्र आरोही आता अगदी पाहते, परंतु तिचं लक्ष अक्षयवर काही जात नाही. ती आता खूप रडत असते आणि म्हणते की बाबा, अरे बाबा तू कुठे आहेस, मला तू आत्ताच्या आत्ता हवा आहे बाबा. म्हणून ती अक्षयच्या अगदी पाठीमागे एका मुलीला विचारपूस करत असते की अक्षयचं वर्णन सांगून अक्षयला बघितलंस का असं विचारत असते. आणि अक्षय मात्र आता आरोहीच्या जरा पुढेसा असतो. अक्षयला चक्कर यायला सुरुवात होते, परंतु आता तो माणूस अक्षयला धरतो आणि तेथून त्याला घेऊन जातो जरा बाजूला. तर तेवढ्यात आरोही आता विचारपूस करत असताना ती मुलगी सुद्धा म्हणते की नाही, मी असं कुणाला नाही बघितलेलं. आणि शेवटी आरोहीचं तोंड तिकडे असल्यामुळे अक्षय इकडूनच बाजूला जातो. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी सीमाला धरून दुसऱ्या एका बाकावर दुसऱ्या ठिकाणी बसायला येतात आणि म्हणते की चल सीमा, तिकडे त्या बाकावर बस. इरावती आणि पार्थ, तारा हे अगदी हातामध्ये त्या बॅग घेऊन इकडे दुसरीकडे एका ठिकाणी येतात. सीमाला खूप थंडी वाजत असते. सीमा आता ओरडते, म्हणते की हिला सुद्धा थंडी वाजते, म्हणजे तिच्या हातात ती डॉल असते तिला रमा म्हणून. पार्वती आजीला इरावतीचा खूप राग येतो. इरावतीला ती म्हणत असते की तू कधीही सुधारणार नाही, काय गरज होती तुला तिकडे गोंधळ घालण्याचा, एकतर डोक्यावर छप्पर नाही, तू गोंधळ घातला म्हणून आपल्याला त्यांनी इकडून हाकलून दिलेस. तेव्हा आता इरावती लगेच पार्वती आजीला म्हणते की कशाला इतका आरडा ओरड करते, अगं ती लहान मुलं आहे, ते आरडाओरडा करणार, खेळणार, मस्ती नाही करणार तर ते काय करणार बरं. तेव्हा आता पार्वती आजीला राग येतो. पार्थ आणि तारा एकमेकाकडे बघून हसतात. पार्वती आजी म्हणते की अगं मुलं आणि ती लहान मुलं, काय बोलतेस इरावती, अगं तिकडे अक्षय वनवन फिरतोय, एकतर मुलं आहे तर मुलांसारखं वागा, एकतर आपली जेवण झालं म्हणून लोकांची चेष्टा करायची का, म्हणजे कायम तर रमाला तुम्ही नाव ठेवतच आला आणि तिने जे जेवण पाठवलेलं आहे ते जेवण तुम्ही फत्ते करायचं, काहीतरी लाज वाटल्यासारखं वाग इरावती. आणि कायम ते रमाला दोषी मानत असते. तर इरावती रागाने पार्वतीला म्हणते की ए बाई, हे बघ, तुझी ती रमा आहे ना, तिचे तू इतके गोडवे गातेस, तिच्यामुळेच आपण रस्त्यावर आलो हे लक्षात ठेव, तिच्यामुळे हा त्रास आपल्या सगळ्यांना भोगावा लागतो हे लक्षात ठेव. अक्षय आणि आरोहीला सुद्धा रमाचा इतका पुळका आहे तर त्यांना सुद्धा कळून दे, उपाशी राहिल्यानंतर रमाची बाजू घेतल्यानंतर काय भोगावं लागतं. तेव्हा आता पार्वती आजी रागाने म्हणते की इरावती चुकतेस, तू खूप मोठी चूक करतेस आणि जर अक्षयला हे सर्व कळाले तर इरावती म्हणते की काय करणार आहे तो, काहीच करू शकत नाही. एक लक्षात घे आई, अगं अक्षय माझ्या बाजूने आहे आणि आरोही सुद्धा माझ्या बाजूनेच आहे. आणि ही इकडे असणारे जे सर्वजण आहेत ना, तारा पार्थ यांना विचारते की तुम्ही कुणाच्या बाजूने आहात. पाहता तारा आणि पार्थ लगेच इरावतीकडे बोट दाखवतात. तेव्हा सीमा लगेच म्हणते की मी नाही तुझ्या बाजूने. इरावती तिला म्हणते तुला मी विचारलंस का, नाही ना. तेव्हा सीमा रागानेच म्हणते की मी नाहीच तुझ्या बाजूने. तेव्हा आता इरावती म्हणते की बघितलंस का, ही सर्व लोक माझ्या बाजूने आहेत, तर त्यामुळे तुझी आरोही कुठे आहे, जा शोध तिला. तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की एक दिवस मात्र तुला ह्या सगळ्याची फेड मात्र इरावती करावी लागणार आहे. तर तेव्हा आता लगेच इरावती रागाने म्हणते की अगं जा, कुठल्या गाडीबिडी खाली तो अक्षय गेला असेल आणि आरोही हे बघ, आणि असं काही झाले तर ह्या सगळ्याला रमा जबाबदार असणार आहे असे जोरात ओरडत म्हणत असते. तेव्हा आता पार्वती आजी लगेच त्यांना शोधायला निघून जाते. तर सीमा आवाज देत असते की आई, परंतु इरावती लगेच हसते आणि सीमाला म्हणते की हो गेल्या आणि म्हणते की सीमूकडे झालं ना तुझं जेवण पोटभर. सीमा इरावतीला म्हणते की तू वेडी आहे वेडी. इरावती म्हणते की हो मी वेडी आहे, झोप आता शांत, नसती बॅग कुठली, असं बोलून ती आता इरावती बॅग जवळ येते आणि त्या सगळ्यांना म्हणते की तुमच्या सगळ्यांपेक्षा ईचा त्रास मला जास्त होतो आणि सगळ्यांना विचारते की भरलं ना पोट आणि जेवण मस्त झालं ना सगळ्यांचं. सीमा आता रागाने या सगळ्यांकडे पाहत असते. तेव्हा मालविका हसते. मालविका म्हणते की पोट तर भरलं, परंतु रिझल्ट जर मिळाला असता तर आणखीन पोट भरल्यासारखं झालं असतं. तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की जर अक्षयला कळाले की रमा एवढ्याशा डब्यामध्ये सारखं जेवण आपल्याला घेऊन आली होती आणि सीमाला म्हणते की तुझा अक्षय जाम असा चिडेल त्या रमावर. रमा आता हे सर्व ऐकत असते कारण ती तेथे आलेली असते. आता सीमा रागाने या इरावतीकडे पाहत असते. तेव्हा आता रमा धावतच रागाने इरावती जवळ येते आणि म्हणते की तुम्हाला हे सर्व करताना जरा सुद्धा लाज वाटत का नाही. आणि तेवढ्याच सीमा रमाला पाहते आणि म्हणते की रमा, अगं रमा आई गेली. रमा आता रागाने इरावतीला म्हणते की हे सर्व तुम्ही लहान मुलांसमोर करतात, मग त्यांच्या मनावर काय परिणाम होतो या सगळ्याचा विचार
केलात का तुम्ही? माणुसकी राहिली नाही तुमच्यामध्ये. तेव्हा आता इरावती म्हणते की आली बाबा ही परत आमच्या मागे. आणि रमा मला खरं सांग बरं, तू अक्षयपेक्षा मला जास्त मिस करते की नाही? आणि लगेच उठते. थांब अगं, विसरण्याच्या अगोदर हा तुझा डबा घे आणि डबा विसरून जाईल इथे, म्हणून तिच्या हातात देत असते. रमा म्हणते की काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? आईंसाठी यांच्यासाठी थोडं तरी जेवण ठेवायचं होतं. आईंची तब्येत बरी नाही आणि यांची शुगर जर लो झाली तर काय करणार आहात तुम्ही? तर इरावती म्हणते की काय होणार नाही, तो एवढ्याने काही मरणार नाही. तेव्हा इरावती असं म्हटल्यानंतर रमाला खूप राग येतो. रमा जोरात ओरडते की बास करा आता, तुम्ही मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत बघत आहात. तेव्हा इरावती म्हणते की अगं तू काय करणार? काहीच करू शकत नाही, कारण अक्षय आरोही आहेत ना, ते माझ्या खिशामध्ये आहेत. तेव्हा रमा रडतच विचारते की आरोही? तर इरावती हसते आणि म्हणते की अगं खिसा तर नाही मला. आणि रमाच्या हातात तो डबा टेकवत म्हणते की रमाच्या आई आजी हरवल्या, रमाची आरोही हरवली, ती कुणाला सापडली? तर सीमा म्हणते की रमा अगं आई इकडे गेल्यात. रमा धावतच सीमाजवळ येते. तर सीमा म्हणते की हो रमा, आई इकडे गेल्यात, जा बरं तू शोध त्यांना. किंवा रमा आता सीमाला म्हणते की आई तुम्ही काळजी घ्या. तर सीमा म्हणते की जा तू आईंना घेऊन ये. रमा धावतच आता त्यांना शोधायला जाते. तर इरावती हे बाकी सर्वजण हसतात. इरावती हसून म्हणते की गेली, शेवटी ती गेलीस, आणि अगदी जोरजोराने हसत असतात. सीमाला खूप राग येतो. रागाने ती मात्र यांच्याकडे पाहत असते. तेव्हा आता इरावतीला जांभळ्या येतात. ती म्हणते की आज मात्र आता झोप लागणारच, म्हणून मस्त तिथे टेकून बसून राहते. त्यानंतर इकडे आरोही रोडने इतक्या अंधाऱ्या रात्रीत आता अक्षयला शोधत असते. बाबा बाबा करत ती सगळीकडे आवाज देते. अक्षय समोरून येत असतो, परंतु अक्षयला इतक्या चक्कर येत असतात. पोटात काही अन्नाचा कण नसल्यामुळे त्याची जे काही शुगर आहे ते एकदम लो होते आणि आता त्याला इतक्या चक्कर यायला सुरुवात होते. तो सारखा तर त्याला चालता सुद्धा रस्त्याने व्यवस्थित येत नाही. तेव्हा आता समोरून आता आरोही येत असते. समोरून ती अक्षयला पाहते. बाबा तू कुठे आहेस असं म्हणता म्हणता समोर तिला अक्षय येताना दिसतो, परंतु त्याला चक्कर येत असते. तेवढ्यात आरोहीला बाबा दिसतो. तिला खूप आनंद होतो. ती लगेच अगदी अक्षयकडे पाहून हसते. आरोही जोरातच आता अक्षयला आवाज देते, परंतु अक्षय हा ग्लानीत असतो. त्याला काही आरोहीचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही. आरोही धावतच आता आपल्या बाबाकडे येत असते, परंतु आता अक्षयला इतक्या चक्कर येत असतात, अक्षयला काही सुचत नाही. आणि तेवढ्यात हॉर्न वाजवत आता एक असा भरदार वेगाचा टेम्पो हॉर्न देत येत असतो. आता आरोही टेम्पोला पाहते आणि तिला तर धक्काच बसतो. तेव्हा आता आरोही पाहून अगदी बाबा ओरडते, परंतु अक्षयला काही कळत नसतं. अक्षय सारखा तेथूनच जात असतो, कारण त्याला चक्कर येत असताना त्या ग्लानीत तो असतो आणि टेम्पो आलेला सुद्धा त्याला कळत नाही. आरोही खूप ओरडते की अरे बाबा बाजूला हो, गाडी येते, बाबा प्लीज बाजूला हो, अरे ऐक ना बाबा. आता टेम्पो हॉर्न देत येत असतो, परंतु आरोही अगदी लांबूनच ओरडते की थांबा थांबा. आता आरोही अगदी थांबा थांबा करतच धावत येते. आता अक्षय चक्कर येऊन खाली पडतो. आता ती गाडी मात्र अक्षयच्या अंगावर येत असते. आरोही आता अक्षयला उठवण्याचा खूप प्रयत्न करते की अरे बाबा उठ ना, ती गाडी येते. अक्षयला काही कळत नसतं. अक्षय पूर्णपणे आता खाली अगदी या चक्कर येऊन पडलेला असतो. आरोही खूप घाबरते. आरोहीला असं वाटतं की आता टेम्पो अंगावर येईल म्हणून. तेव्हा मात्र आता आरोही अगदी डोळे आपल्या हात जे काही आहे ते डोळ्यावर घेऊन उभी राहते. आता अक्षय काही उठायला तयार नसतो. आता हा टेम्पो अगदी जोरात धावत येऊन अगदी तेथे ब्रेक दाबतो आणि आता तो अक्षयच्या जरा लांबच थांबतो. तेव्हा मात्र आता आरोही अक्षयला उठवते की बाबा प्लीज उठ ना रे, उठ, अरे बाबा उठ, म्हणून ती त्याला धक्का देत उठवत असते. तेव्हा ते टेम्पोतील जे काही ड्रायव्हर आणि आहे ते दोघेही खाली उतरतात. तेव्हा मात्र आता हा जो काही टेम्पो ड्रायव्हर आहे तो म्हणतो की तुम्हाला मरायचं होतं तर दुसरीकडे जाऊन मरायचं, माझ्या गाडीसमोर कशाला आलात. तेव्हा आरोही त्यांना म्हणते की प्लीज प्लीज जरा हेल्प करा. तेव्हा आता टेम्पोचा ड्रायव्हर म्हणतो की अरे उठ, अरे तू दारू पिऊन येथे पडला आणि तुझी मुलगी केव्हाची तुला आवाज देते, अरे तुझ्यासोबत ती सुद्धा मरेल. तेव्हा मात्र आता आरोहीला खूप राग येतो. आरोही लगेच अगदी उठून उभी राहते आणि म्हणते की माझा बाबा दारू नाही पित. तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की अगं सगळे जे काही बाप असतात तर असंच खोटं बोलतात, तुझ्या आई आणि बाबाचं भांडण झालं असेल म्हणून तुझ्या बाबाने दारू प्यायली असेल. तेव्हा आता आरोही परत ओरडते. आरोही म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितलं की माझा बाबा दारू नाही पित म्हणून, प्लीज तुम्ही हेल्प करा ना. तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की ठीक आहे. आणि आता ते दोघंही अक्षयला धरतात आणि त्याला उठून आता एका मंदिराच्या कडेला तिथे पायरीवर ठेवतात. तेव्हा आता आरोही त्याच्याजवळ बसते आणि म्हणते की उठ, अरे बाबा उठ ना, अरे बाबा प्लीज उठ ना. आणि ते दोघे आता तेथून निघून जातात. तेव्हा आरोही अगदी थकून जाते की बाबा अरे प्लीज उठ, अरे उठ. तिला कुठे काय कळत असते की बाबा का उठत नाही. ती अक्षयला विचारते की बाबा तू दारू प्यायला नाहीस ना रे.
अरे उठ ना मग, अरे मग नक्की तुला काय झालेलं आहे, उठ ना. आरोही बिचारी आता थकून जाते, अगदी वैतागलेली असते. तेव्हा अक्षय मात्र आता त्याला काही व्यवस्थित बोलता येत नाही, तो फक्त काहीतरी म्हणतो. तर आरोही म्हणते की तू काय बोलतो बाबा, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा आता आरोहीच्या लक्षात येते. आरोही म्हणते की अरे तुझी शुगर लो झालेली आहे का, मग बाबा आता काय करायचं आहे. आरोहीच्या लक्षात येते ती, तेव्हा ती जोरात ओरडते की हेल्प हेल्प करा कोणीतरी. आणि आता बाबाला म्हणते की बाबा प्लीज, अरे उठ ना उठ बाबा प्लीज, अरे उठ. आणि जोरजोरात हेल्प हेल्प म्हणून सुद्धा ओरडते आणि बाबाला सुद्धा उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता आरोही म्हणते की काही झाले तरी आता मला आईला सांगावंच लागेल, म्हणून ती आता अक्षयचा फोन शोधत असते. तेव्हा आता आरोही आता आईला फोन करते, परंतु आता रमाचा मोबाईल फुटल्यामुळे तिचा नंबर स्विच ऑफ असतो. आरोहीला टेन्शन येते. आरोही म्हणते आता मोबाईल तर बंद लागतो, मी काय करू. आणि इकडे रमा मात्र आता आरोही म्हणून आता आरोहीला खूप आवाज देत शोधत येत असते. आणि आता एका ठिकाणी ती एका माणसाला मोबाईलमधील आरोहीचा फोटो दाखवते आणि विचारते की दादा तुम्हाला ही मुलगी कुठे दिसली का. तेव्हा तो माणूस नाही म्हणून तेथून निघून जातो. आता परत इकडे तिकडे ती शोधत शोधत येत आता तेथील सर्व माणसांना ती विचारपूस करत असते. आरोहीचा फोटो दाखवून विचारते की ही मुलगी तुम्हाला कुठे दिसली का. तेव्हा मात्र आता लगेच ही सगळीकडे विचारून आता फोन लावण्याचा प्रयत्न करते, परंतु अक्षयचा मोबाईल बंद लागत असतो. रमाला खूप टेन्शन येते की आता मात्र यांचा फोन सुद्धा बंद येतो, मी काय करू. तेव्हा रमा पूर्णपणे वैतागून जाते. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता आरोही इकडे कासावीस झालेली असते. आता ती पूर्णपणे थकून गेलेली असते आणि ती अक्षयला उठवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु अक्षयला चक्कर आल्यामुळे त्याला काही सुचत नाही. तो आता अगदी म्हणजे पूर्णपणे ग्लानीत असतो. त्याला काही अगदी सुचतच नाही, पोटामध्ये काहीतरी गेल्याशिवाय त्याला आता काही त्याचं जी काही शुगर आहे ती अगदी लो झालेली आहे, त्यामुळे तो पूर्णपणे ग्लानीतच असतो. तर आता आरोही म्हणते की बाबाला वाचवण्यासाठी आता मी काय करू. तेव्हा मात्र आता रमा ही देवाजवळ येते, देवाला हात जोडते आणि म्हणते की हे बघ देवा, ऐरावतीच्या ह्या अगदी कारस्थानामुळे माझ्या हक्काची माणसं माझ्यापासून दूर केली. आणि आता मात्र आरोही कसं बसं आता अक्षयला तेथील जे काही ड्रम वगैरे आहे ते फेकून देते आणि त्या खुर्चीवर बसवते. आणि तेथील एका माणसाला म्हणते की चॉकलेट काही शुगरचं जे काही आहे तर ते देताल का, प्लीज माझ्या बाबाची शुगर कमी झालेली आहे. तेव्हा मात्र आता रमा ही देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा तूच आता त्यांचं रक्षण कर. तेव्हा आता आरोही काहीतरी साखर वगैरे त्यांच्याकडून घेते आणि चहा सुद्धा घेते, अक्षयला खाऊ घालते आणि अक्षयला त्या खुर्चीवर बसून शेवटी ती लोटत लोटत तेथून घेऊन येत असते. आणि रमा मात्र इकडे देवाला हात जोडत असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.